नमस्कार. लक्ष देऊन पहा मैत्रिणींनो आणि संपूर्ण व्हिडिओ पहा जे कोणी पाहत आहात त्यांनी, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पहा, एक सुई मूनचं ऑइल हे मशीनसाठी खूप चांगलं असतं. कधी पण मशीनला ऑइल करण्यासाठी मूनचंच ऑइल आणायचं पहा. आणि एक स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे आणि एक रब कापड मी घेतलेला आहे पहा. आणि आता मी काय करणार आहे, मशीनची सर्व्हिसिंग करणार आहे. आता मशीनची सर्व्हिसिंग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि सबस्क्राईब करा प्लीज. हे पहा, वरच्या बाजूने सगळ्याकडून मशीन येणं चांगली व्यवस्थित अशी पुसून घ्यायची. म्हणजे धागे वगैरे चिटकलेले असतात, धूळ वगैरे कुठं बसलेली असली, शक्यतो नसते, आपण रोज साफ करतोच, परंतु महिन्यातून एकदा तरी मशीन अशी खाली घ्यायची काढून. 1.5 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी मशीन खाली घ्यायची. तिला सगळीकडून पुसून सगळीकडून ऑइल वगैरे करून घ्यायचं, धागे वगैरे चिटकलेले असतात ते काढून घ्यायचे असतात पहा. आणि आता मी काय करते, प्रथम हे टोपण आहे वरच्या बाजूला असतं पहा, दाबच्या वरच्या बाजूला, ते काढून घ्यायचं आणि त्यातून येणार धागे गुतलेत का पाहायचे आणि ते पुसून घ्यायचं. पुसून घेतलं तरी अलगद ऑइलला चिटकलेले असतात ते पटकन कोरड्या कापडाला चिटकून येतात पहा. आणि व्यवस्थित असं जो स्क्रूड्रायव्हर होता त्याला कापड गुंडळून हे पुसून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं, म्हणजे धागे वगैरे गुतलेले निघून जातात पहा. कमीत कमी महिन्यातून एकदा तरी अशी सर्व्हिसिंग मशीनला करून घ्यायची. मशीन एवढी चांगली राहते ना, अशी सर्व्हिसिंग केल्यानंतर खूप चांगली राहते. आता मी खाली घेतली ही डबी आहे ना पहा, मी हलवून दाखवते आहे. ही डबी हलती आहे आणि या डबी हलल्यामुळे काय होत आहे, माझ्या मशीनला साखळीची टीप येत आहे, सळ येत आहे. आणि ही डबी आहे ना लूज झालेली आहे आणि हिला हल्ल्यामुळे साखळीची टीप येत आहे. पहा, हिच्या खालच्या बाजूला एक नट असतो पहा, हा नट इकडं तिकडं म्हणजे लूज पडलेला आहे, लूज झाला आहे. त्यामुळे डबी शिलाई घेताना इकडं तिकडं हलते आहे, शटल मागे पुढे होत आहे डबी हल्ल्यामुळे. आणि मागं पुढे झाल्यामुळं काय होत आहे, मशीनला साखळीची टीप येत आहे पहा. आणि ही आवळून घ्यायची डबी. आता मशीनला अशी सर्व्हिसिंग शक्यतो काय झालं, साखळीची टीप वगैरे यायला लागली की मशीन नीट करून देतात ना, तिथंच न्यायला लागते बा शॉपला. परंतु मी तुम्हाला घरच्या घरीच कशी व्यवस्थित करायची, दुरुस्त करायची हे सांगत आहे पहा. ही मशीन माझी कपडे शिवायला आणि पिको करायला असं दोन्ही मिक्स यूज करते पहा मी. आणि खूप चांगली चालते. शक्यतो हिला 1-2 वर्ष तरी कधी घोटाळा करून होऊन न्यायला लागत नाही शॉपला, कारण मी प्रत्येक महिन्याला 1.5 महिन्याला खाली घेते. आणि हे पहा, धागे गोल 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 असे राऊंड शेपमध्ये बसलेले असतात आतमध्ये आणि पॅक झालेले आहेत हे धागे. आता ह्याच्यामुळे मशीनच्या माझा खडखड खडखड असा आवाज येत होता आणि चालायला पण खूप जड जात होती आणि साखळीची पण टीप येत होती पहा. आणि तेच मी आता नीट करून घेणार आहे. हे पहा, धागे आत एवढ्या प्रमाणात गुंतलेले आहेत आणि शटल पॅक झालेलं आहे. पॅक म्हणजे अगदी चालत होतं पण जड जात होतं आणि त्याला सळ येत होती, म्हणजे साखळीची टीप येत होती. आता काय करायचं, स्क्रूड्रायव्हरला कापड गुंडळून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं पहा आतून. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे मी आणि खूप छान असा व्हिडिओ बनवलेला आहे. हे पहा, धागे काढून घेतले सगळे आणि पुन्हा सुईच्या साह्याने अजून एकदा मी चेक करणार आहे. सुईच्या साह्याने पटकन धागे निघतात पहा आणि कापड देखील धूळ वगैरे असेल तर निघून जाते पहा. असं होतं. मशीनला खडखड आवाज येतो म्हणजे धागे गुंतलेले असतात किंवा मशीन पॅक झालेली असते. आणि साखळी येते म्हणजे डबी लूज पडलेली असते. मशीनला एवढे 2च प्रॉब्लेम होतात, पण शक्यतो कोणाला जास्त समजत नाही पहा. हे पहा, मी सुईच्या सहाय्याने चेक करते आहे शटलमध्ये वगैरे कुठं धागा गुंतलेला आहे का, असं गोल फिरवून पाहायचं आणि छोटे छोटे धागे काढून पण घ्यायचे. आणि डबीच्या कडेला तर धागा मोठा गुंतला ना लांब, तर मग तर डबी खडखड खडखडच आवाज. हे पहा, लांब धागा गुंतलेला आहे, जो शटलच्या धाग्यातून किंवा वरून खाली गेलेला हा लांबच्या लांब धागा गोल गोल शेपमध्ये गुंतून गेला होता, तो मी काढून घेतला आणि या धाग्यामुळेच माझ्या मशीनचा खडखड असा आवाज येत होता. आणि हा धागा डबीच्या आत गोल 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 राऊंड शेपमध्ये गेला तर डबीचा खिळा लूज होतो पहा. आणि खिळा लूज झाला की डबी इकडं तिकडं हलते आणि साखळीची टीप येऊन जाते पहा. असं होतं. आता काय करायचं, पुढं अजून मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्की करा. हे पहा, डबी आता एकदम पॅक झाली, शटल पण अगदी व्यवस्थित सेटिंग झालं. हे झालं सेटिंग मशीनचं, डबी आणि शटलचं सेटिंग झालं. आता काय करायचं, सगळ्या बाजूने व्यवस्थित असं चकाचक असं पुसून घ्यायचं. आता पुसून घेतल्यानंतर धागे वगैरे असतात ना ते निघून जातात पहा. आणि आता ह्याला ऑइल करायचं आहे.
ऑइल करायचं आहे. आता मोनचं ऑइल घेतलेलं आहे मी याला करण्यासाठी. आता ऑइल कसं करायचं ते पहा. कमीत कमी 1.5 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा तरी मशीन साईडला घ्यायची. पुसून चकाचक तिला खालच्या बाजूने ऑइल करायचं. मशीनचा असं केल्याने घोटाळा होत नाही बघा जास्त. सुई वगैरे जास्त मोडत नाही. मशीन स्लो आणि चांगली चालते. आता मशीनला जिथं जिथं पार्ट आहेत, नट्स आहेत, बोल्ट्स आहेत, तिथं ऑइलचं 4-5 टिपके टाकून द्यायचे पहा. असे जसे की मी टाकून देत आहे आता. असे 4-5 टिपके टाकून द्यायचे आणि मशीनचं चाक थोडंसं फिरवायचं गोल. म्हणजे सगळ्या पार्टला व्यवस्थित असं मशीन ला ऑइल फिरल्या जातं पहा. हे पहा, वरच्या साईडला जिथं मी टोपण काढून घेतलं होतं तिथं देखील मी असं ऑइल सोडून घेतलं. ही ऑइल करण्याची पद्धत आहे पहा. असं ऑइल केल्याने मशीन लूज चलते, जड जात नाही आणि मशीनचा शक्यतो घोटाळा पण होत नाही पहा. आणि पार्ट पण गंजत नाहीत पहा ऑइल केल्याने. ऑइल केलेले मशीनचे पार्ट चांगले राहतात, त्याला गंज वगैरे चढत नाही, मशीन खराब होत नाही, पॅक होत नाही. 1-2 महिन्यातून अशी सर्व्हिसिंग घरच्या घरी करून घ्यायची पहा, अगदी व्यवस्थित अशी. आता हे टोपण मी बसवून दिलं याला. याच्या आतलं पुसून आणि ऑइल करून झाल्यानंतर मी हे पॅक करून घेत आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि आता याच्या पुढे काय करायचं, डबी व्यवस्थित सगळं खालच्या बाजूची सेटिंग अगदी व्यवस्थित झाली पहा. आता वरच्या बाजूने अगदी पुसून घ्यायचं. आणि आता मशीन साईडला घेऊन 1.5 महिन्याने अशी सर्व्हिसिंग करायची असते. परंतु मशीनच्या वरच्या बाजूने देखील 15 दिवसाला, 10 दिवसाला जास्त मशीन यूज करत असाल तर असे 4-5 टिपके बोळामध्ये ऑइलचे सोडून द्यायचे. आणि घरचे कोणतेही ऑइल याला वापरायचे नाही. मूनचे किंवा दुसरे कोणते ऑइल भेटत असेल तर तेच ऑइल आणून आहे ना याला ऑइल करून घ्यायचं पहा. अगदी व्यवस्थित अशी मी मशीनची सेटिंग पण केली, मशीनला ऑइल पण केलं आणि बोळातून 15 दिवसांनी ऑइल सोडायचं, हे तर महत्त्वाचंच आहे. आणि खाली घेऊन 1 महिन्या 1.5 महिन्यांनी मशीन सर्व्हिसिंग करायची, हे महत्त्वाचं. हे पहा, गोल राऊंडमध्ये मी फिरवून बघितलं, खूप चांगली जाता एकदम स्मूथ आणि खडखड आवाज पण बंद